सुनेत्रा पवार यांच्या आता गटनेतेपदी एकमतानं निवड झाली। सगळ्या आमदारांना आज व्हिप बजावण्यात आला होता। राज्यभरातले राष्ट्रवादीचे आमदार विधान भवनात दाखल झाले, बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आता गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमतानं निवड झाली। महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय। सकाळपासून राजकीय घडामोडींना बराच वेग आल्याचं पाहतोय आणि सुनेत्रा पवार यांची आता विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती झालेली आहे। एकमतानं सुनेत्रा पवार यांची निवड झाली। पुन्हा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे। शुभम, कल्याणी खरं पाहायला गेलं तर सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत होतं, पण आता निवड प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे, हिरवा कंदील दिला आहे आणि सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नव्या गटनेत्या या सुनेत्रा पवार आहेत आणि अर्थातच त्यांचा आता मार्ग जो आहे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठीचा तो आता मोकळा झालेला दिसून येत आहे आपल्याला। कल्याणी आज संध्याकाळी खरं तर ही शपथविधी सोहळा राजभवन या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याची तयारी देखील अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र हे देखील समोर आलेले आहेत। अशामध्येच आता गटनेत्या आहेत, इतकंच नव्हे तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्याचं पालकमंत्री पद हे देखील सुनेत्रा पवार यांच्याचकडे राहणार असं देखील समजून येत आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासाठी आजचा दिवस एक महत्त्वाचा मानला जाईल, कारण की एकीकडे पक्षाचं गटनेते पद हे त्यांच्याकडे आलेलं आहे, उपमुख्यमंत्री पद हे त्यांच्याकडे काही वेळात जाईल आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ झाल्यानंतर त्या पालकमंत्री देखील असणार आहेत। पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री पद हे कोणाकडे जाणार यावर देखील एक खूप मोठी एक वेगळी चर्चा रंगली होती, कारण की पुण्यामध्ये अजित पवारांच्या नंतर जबाबदारी ही कोण घेणार असा प्रश्न असताना महायुतीमधून अनेक इच्छुक हे या ठिकाणी होते आणि अशा पद्धतीच्या राजकीय वर्तुळात चर्चा या देखील सुरू होत्या। पण अशामध्ये सुनेत्रा पवार यांच्याचकडे आता पालकमंत्री पद हे असणार आहे आणि पालकमंत्री पदासाठी देखील सुनेत्रा पवार या आता समोर जाताना दिसून येतील। खरं तर अजितदादा यांच्याकडे असलेली सर्व खाती आणि जबाबदारी महायुतीकडनं देण्यात आलेली ही राष्ट्रवादी पक्षाला देण्यात आली होती आणि पक्षामधनं अजितदादांकडे होती आणि अजितदादांकडच्या आता सर्व अशाच पद्धतीचे खाते असतील किंवा मग जबाबदारी असतील या सुनेत्रा पवार यांच्याकडे जाताना आपल्याला दिसून येत आहेत हळूहळू। अशामध्ये गटनेतेपदी एकमताने निवड झालेली आहे। संपूर्ण प्रक्रिया ही लवकर जरी होत असली तरी देखील प्रक्रिया होणं हे महत्त्वाचं होतं असे पक्षातील अनेकांचं मत आहे आणि अशामध्ये कुठेतरी विलिनीकरण याला स्वल्पविराम आला आहे दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणासाठी आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार या गटनेतेपदी विराजमान झालेल्या आहेत आणि लवकरच अवघ्या काही तासात पुढच्या 2 ते 3 तासात सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदी शपथविधी सोहळा हा होणार आहे आणि त्यानंतर त्या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जाणार आहेत। कल्याणी, शुभम, या सगळ्या प्रक्रियेला खरं तर राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातल्या काही नेत्यांनी विरोध केला होता, म्हणजे अतिशय वेगवान घडामोडी होत आहेत, इतक्या घाईनं हा निर्णय घेण्याची गरज नव्हती असं त्यांनी म्हटलं। जयंत पाटील यांनी सुद्धा तटकरे आणि पटेल यांच्याकडे बोट केलं होतं, त्यामुळे शरद पवार गटातल्या आमदारांची किंवा तिथल्या नेत्यांची काही प्रतिक्रिया अजूनही समोर येत आहेत का? अर्थातच सकाळी शरद पवार यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर कोणीही त्याबद्दल अधिकची प्रतिक्रिया दिली नाही, कारण की जेव्हा पक्षाचे वरिष्ठ हे आपलं मत नोंदवतात त्यानंतर कार्यकर्ते कुठेतरी माध्यमांसमोर येत नाही, हे सर्व पक्षांबद्दल चित्रच काहीसं समांतर आहे। आणि पण अशामध्ये जे शरद पवार गटाचे प्रवक्ते होते त्यांची देखील काल संध्याकाळी प्रतिक्रिया आली होती की दशक्रियेपर्यंत थांबायला काय, दशक्रिया विधी होईपर्यंत थांबायला काय थांबू नव्हते शकत का असं देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता। कारण की ज्या पद्धतीने बैठका या वर्षा निवासस्थानी होत होत्या किंवा मुंबईमध्ये होत होत्या, एकीकडे सुनेत्रा पवार यांना देखील काल बारामतीमधनं मुंबईकडे त्या रवाना झाल्या, तर त्यामुळे कुठेतरी आपण 10 दिवस थांबू नव्हतो शकत का असं देखील शरद पवार गटाचे एका प्रवक्ते यांनी प्रश्न उपस्थित केला होता। पण त्यांच्या प्रश्नाला बाजूला सरून जे आहेत सल्लागार असतील किंवा पक्षातले वरिष्ठ असतील यांच्यानुसार सर्व व्हिप जो आहे तो बजावण्यात आला होता आणि त्याच्याबद्दलची माहिती ही प्रसार माध्यमांना देखील देण्यात आली होती आणि अशामध्ये आता ही गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे ते आता गेलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ या देखील ते घेणार आहेत। खरं तर राजकारणामध्ये अनेक वळण येताना दिसून येतात, पण हा एक नवीन वळण जो आहे, एक नवीन मार्ग जो आहे तो देखील आता समोर येताना दिसून येत आहे महाराष्ट्रासमोर आणि याच्याबद्दलच्या पुढील घडामोडी ज्या आहेत त्या देखील पाहणं महत्त्वाचं असेल। महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, याच्यामध्ये अंतर्गत वाद जे होते, अंतर्गत नाही म्हणता येणार राजकीय वाद जे होते, याच्यासाठी कशा पद्धतीने आता महाविकास आघाडीचे नेते हे उत्तर देतात। सभागृहामध्ये ज्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून होणार आहे त्या अधिवेशनामध्ये देखील सुनेत्रा पवार यांचं काय भाषण होतं, त्या कशा पद्धतीने भाष्य करतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे, कारण की उपमुख्यमंत्री पद झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या सभागृहामध्ये येतील आणि त्यांचं भाषण देखील त्या ठिकाणी होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अवघा महिनाच राहिलेला आहे, अवघे 25 दिवसच राहिले आहेत,
त्यामुळे एक महत्वाच्या घडामोडी या सगळ्या वेगवान जरी असला तरी अति महत्वाच्या या सगळ्या घडामोडी होत्या ज्या आज संपन्न होताना दिसून येत आहेत. कल्याणी. शुभम, खरं तर आता गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालंय आणि काही वेळातच त्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मात्र या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी सकाळी म्हटलं होतं की आपल्याला या गोष्टीची कल्पनाच नाही, मात्र राजकारणातले एक मुरब्बी नेते असलेल्या शरद पवारांना खरंच याची कल्पना नव्हती का? कारण राष्ट्रवादीतल्या अनेक आमदारांनी सुद्धा असं म्हटलं होतं की आपल्याच कुटुंबातला जर एखाद्या व्यक्ती उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होत असेल आणि शरद पवार यांना याची कल्पना नसेल, हे खरं तर समजून घेणं किंवा याच्यावर विश्वास ठेवणं सुद्धा अवघड आहे. खरं तर शरद पवार यांचं राजकारणात नाव अनेक वर्षांपासून कोरले गेलेले आहे. प्रमुख पद आणि महत्वाचे मंत्रीपद हे देखील त्यांनी अनुभवलेले आहेत आणि खरं तर त्यांच्याबद्दल बोलणं किंवा अनुमान लावणं हे उचित नसावं. पण ज्या पद्धतीने शरद पवार यांची एक राजकीय खेळी मानली जाते तशातलाच तर हा भाग नाही ना, असं सगळी चर्चा करत होते. आणि या चर्चेमध्ये कुठेतरी विश्वास देखील बसला, कारण की शरद पवार हे अजितदादांचा अपघात झाल्यापासून त्याच दिवशीपासून बारामतीत होते आणि कुठेतरी संवाद हा झाला नसेल का असा एक महत्वाचा प्रश्न हा उपस्थित होत होता. आणि शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेणं आणि त्याबद्दल वक्तव्य करणं ही त्यांची कुठलं त्यांचा कल जो आहे तो त्यांच्या राजकारणाचा कुठे लागून येत नाही. अशामध्येच अजित पवार यांना समोर केल्यानंतर अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर ज्या पद्धतीने आज घडामोडी करताना दिसून येत आहे तर अशामध्येच शरद पवार यांनी येऊन बोलणं आणि आता पार्थ पवार यांनी त्यांची भेट घ्यायला जाणं आणि भेट घेतल्यानंतर भेट झाल्यानंतर नेमकं ते काय बोलतात किंवा शरद पवार काही बोलतात का हे देखील पाहणं तेवढं महत्वाचंच असणार आहे. कल्याणी. शुभम, खरं तर राष्ट्रवादीमध्ये या सगळ्या घडामोडी अतिशय वेगानं घडतात, मात्र सध्या भाजपच्या गोटामध्ये नेमकं काय चाललंय याबद्दलची काही माहिती मिळते का? अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या